नमस्कार, सुप्रभात. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. बुलेटिनच्या सुरुवातीला आजची मोठी बातमी. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला गेलेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवारांना मोठा धक्का दिलाय. वडिलांनाच घराबाहेर काढले असं सुप्रिया सुळे यांनी म्हणत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असल्याचं मात्र यावेळेला अजित पवार म्हणाले. तर निवडणूक आयोगानं दादांना कशाच्या आधारे पक्ष आणि चिन्ह दिलं ते आपण बघतोय. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निर्णय विधिमंडळाच्या संख्याबळाच्या आधारावर झाला. अजित पवार गटानं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांच्याकडे विधिमंडळात जास्त संख्याबळ आहे. प्रतिज्ञापत्राच्या तपासणीनंतर आयोग असा निर्णय घेतं की अजित अनंतराव पवार यांना राष्ट्रवादी पक्ष घड्याळ चिन्ह देण्यात येतं. अजित पवार गटाकडे 41 आमदारांचं प्रतिज्ञापत्र तर शरद पवार गटाकडनं 15 आमदारांचं प्रतिज्ञापत्र सादर झालं. 5 आमदारांनी अजित पवार आणि शरद पवार अशा दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिली आहेत. तर अजित पवार गटाला 2 खासदारांचं समर्थन असणारं प्रतिज्ञापत्र आणि शरद पवार गटाकडे 4 खासदारांचं समर्थन प्रतिज्ञापत्र आहे. एका खासदारानं अजित पवार आणि शरद पवार अशा दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिली आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज दुपारी 4 पर्यंत 3 नावं सुचवा असं निवडणूक आयोगानं आदेश देत म्हटलंय. आज दुपारपर्यंत नावं न दिल्यास राज्यसभा निवडणुकीत अपक्ष मानलं जाईल असंही आयोगानं म्हटलंय. ज्या वडिलांचं जे घर आहे ते तुमच्या वडिलांच्या नावावर आहे ना, त्याच्यातून तुम्ही वडिलांना काढून टाकणार का? ते तुम्ही पण विचार करायला पाहिजे ना या गोष्टी. बहुसंख्य जिल्हाध्यक्ष पण आमच्या बरोबर राहिले, बहुसंख्य सेलचे देखील प्रमुख आमच्या बरोबर राहिले. हे त्रिवार सत्य आणि बहुसंख्य आमदार पण होते. लोकशाहीमध्ये ज्यांच्या बाजूने बहुसंख्य लोक असतात तेच पक्ष चालवत असतात.